मी नेहमी सांगत असतो की महाप्रजापती गौतमी या मातेनं म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या मावशीनं 3 महिने वर्षावासाच्या ऋतूमध्ये एक सूत कातलं, विणलं, तयार केलं आणि तयार करून जेव्हा बुद्ध भगवंताकडे गेली तेव्हा भगवंताला म्हणाली, भगवान मी हे या वर्षावासामध्ये स्वतः सूत कातलेला आहे, विणलेला आहे, तयार केलेला आहे, आपण त्यात स्वीकार करावा. तेव्हा बुद्ध भगवान. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या या मंगलमय दिनी पूज्य भिक्खू डॉक्टर SR इंदवंसजी महाथेरो यांच्या कठीण शिवरदानाच्या समारंभाच्या आणि 27वा वर्षावास परिपूर्ण या निमित्ताने आणि त्यासोबतच पूज्य भदंत अग्ग पंडित डॉक्टर SR डॉक्टर भदंत ज्ञानेश्वर महाथेरो यांच्या पुण्यानुमोदन या स्मरणाच्या निमित्ताने ऑनलाईन 21वी ही बौद्ध धम्म परिषद होत आहे. या परिषदेचे उद्घाटक पूज्य भदंत डॉक्टर खेम धम्मोजी महास्थवीर, या धम्म परिषदेचे उद्घाटक मुख्य संयोजक भिक्खू SR इंदवंसजी महाथेरो, या परिषदेला उपस्थित भिक्खू रत्न जीवती थेरो, भिक्खू बोधिरत्न, भिक्खू नागसेन आणि ज्यांनी मोठ्या प्रयत्नातून या ठिकाणी आज भिक्खू संघाला भोजनदान असेल, चिवरदान असेल, विविध प्रकारचं दान संबंध महाराष्ट्रातून आज या ठिकाणी दान आलेलं आहे. आणि त्यामध्ये सिद्धार्थ पुंडे सर आहेत, वैशालीताई पुंडे आहेत, मोरे परिवार आहे, मस्के परिवार आहेत आणि सर्वच आपण या दान पुण्यामध्ये सहभागी झालेले सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, बाल तथा बालिकांनो, बौद्ध धम्मामध्ये या कठीण चिवरदान समारंभाला अतिशय महत्वस्थान आहे. या वर्षावासामध्ये प्रत्येक भिक्षू हा उपासक उपासिका घडवण्याचं काम करत असतो. त्याच पद्धतीनं भिक्खू SR इंदवंसजी महाथेरो यांनी सुद्धा ऑनलाईन विविध अशा जवळपास 21 परिषदा आतापर्यंत ऑनलाईन परिषदा घेतला आणि त्या परिषदेमध्ये वेगवेगळ्या भिक्षूंना निमंत्रित करून विविध अशा धम्मदेशना द्यायला लावलेल्या आहेत. त्याच्यातून समाजाचं एक प्रबोधन झालेलं आहे. लोक या ऑनलाईनला जोडलेले आहेत, बुद्धा टीचिंग चॅनलला जोडलेले आहेत आणि त्या माध्यमातून आज आपण पाहू लागलेलो आहोत की अनेक उपासक उपासिका या बुद्धा टीचिंग चॅनलला जोडलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांनी दान कर्म केलेलं आहे. त्यांनी आपलं काही उपासक उपासिकांनी पाहिलं की मी चिवरदान दिलेलं आहे, कुणी अष्टप्रशिकार दान दिलेलं आहे. अशा पद्धतीने हे दान पुण्य कर्म करण्याची संधी या निमित्तानं आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून हे दान पुण्य सदैव आपल्या जीवनामध्ये होत राहण्यासाठी बुद्ध कालापासून भिक्खू संघाने
उपासक उपासिकांना श्रद्धावान बनवलेला आहे, ज्याला श्रद्धा संपदा म्हणतात. शीलवान बनवलेला आहे, शिलामध्ये प्रतिष्ठित केलेला आहे. अनेक उपासक उपासिका घडत आहेत. कुणी पंचशीलधारी बनत आहे, कुणी अष्टशीलधारी बनत आहेत, कुणी दानामध्ये पारंगत होत आहेत, कुणी शिलामध्ये पारंगत होत आहेत, कुणी प्रज्ञेमध्ये पारंगत होत आहे. आणि हे ऐकून ऐकून युट्यूब चॅनलला ऐकून ऐकून जे ज्ञान मिळतं त्याला श्रुतमय प्रज्ञा म्हटलेलं आहे. ऐकून ऐकून जे ज्ञान मिळतं त्याला श्रुतमय प्रज्ञा आहे. एक पठनमय प्रज्ञा आहे, ग्रंथ वाचून मिळवलेलं ज्ञान त्याला पठनमय प्रज्ञा म्हटलेलं आहे. जे लोक ध्यान करतात, आनापानसतीची भावना करतात त्याला भावनामय प्रज्ञा म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये या अशा पद्धतीनं तिन्ही प्रज्ञेचं पालन करून श्रुतमय प्रज्ञा असेल, पठनमय प्रज्ञा असेल, भावनामय प्रज्ञा असेल, या प्रज्ञेचं पालन करत करत आज उपासक उपासिका मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. आणि त्यामध्ये यूट्यूब चॅनलचं हे जे माध्यम आहे ते मला वाटतं अतिशय मोठं काम करत आहे. म्हणजे घर बसल्या आज उपासक उपासिका धम्मदेशना ऐकत आहेत. आणि हे ऐकणं सुद्धा एक श्रद्धावंताचं लक्षण आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं बौद्ध धम्मामध्ये आपण पाहतो की या वर्षावसाच्या कालावधीमध्ये म्हणजे अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या 1 महिन्यामध्ये उपासक उपासिका मोठ्या प्रमाणामध्ये दानाचं कर्म करतात. की जसं भगवान बुद्धाच्या काळामध्ये अनेक उपासक उपासिकांनी दानाचं कर्म केलेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये अजरामर झालेलं आहे. म्हणजे आम्रपाली गणिका असेल, तिने भगवंताला भोजनदान दिलं आणि तीही निघून गेली, बुद्ध निघून गेले. परंतु तिनं केलेलं सत्कर्म पुण्यकर्म आजही बौद्ध साहित्यामध्ये इतिहासामध्ये अजरामर आहे. मिगार माता विशाखा असेल, विशाखा तर उपोषित व्रत पालन करायची. विहारामध्ये आल्यानंतर उपोषित व्रताला तिने विचारलं होतं, भगवान बुद्धाने तिला विचारलं होतं की उपोषित कशा पद्धतीने करतात. तर तेव्हा गोपाल उपोषित व्रत, निग्रंथ उपोषित व्रत, आर्य उपोषित व्रत भगवान बुद्धाने तिला सांगितलं की जे आर्य उपोषित व्रत म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सूर्य निघण्याच्या पूर्वी आपण अष्टशील धारण करायचं आहे. अशा पद्धतीनं आज समाजामध्ये संस्कारित उपासक उपासिका बनत आहेत. कारण धम्माचा संस्कार, धम्माचा प्रभाव मानवी जीवनावरती एवढा पडतो की त्या संस्कारातून, धम्म संस्कारातून आपला परिवार घडत असतो, धार्मिक बनत असतो. आणि म्हणून हे संस्कार हे जीवनाला घडवत असतात, बनवत असतात. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून का होईना आता घराघरामध्ये धम्म संस्कार होऊ लागलेले आहेत आणि हे संस्कार आपल्याला चांगलं धम्मवान बनवण्याचं काम आपल्या जीवनामध्ये करत आहेत. एक मखादेव नावाची एक जातक कथा आहे बघा, की एकदा एक बोधिसत्व म्हणून मखादेव नावाचा राजा होता. तो राज्य कारभार करायचा आणि राज्य कारभार करत असताना त्याला एक दिवस असं वाटलं की आपलं आयुष्य कसं आहे त्या संबंधाने त्यात एक म्हणजे जे केश कर्तनालयाचा जो हा असतो, वारिक असतो, केश काढणारा असतो, त्याला एक दिवस बोलावलं आणि सांगितलं की ज्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये पांढरा केस होईल त्या दिवशी मला तो केस उपटून दे. अशा त्याला असं वाटलं की साहजिक आहे, पांढरा केस झालेला आहे. आणि मग तो पांढरा केस झाल्या एक दिवस पांढरा केस होतो आपल्या शरीरातला आणि तो नावी येतो आणि नावी येऊन सोन्याचं चिमटा घेऊन त्याच्या हातावरती केस ठेवतो आणि मग त्याला त्याची जाणीव होते की आपलं जीवन वृद्धाप काळामध्ये जात आहे. आणि म्हणून त्याच वेळेला तो मखादेव नावाचा राजा आपलं घर गृहस्थ सोडतो आणि प्रवचित होतो. हे जर जाणलं, आपण समजलं, तर धम्माकडे मनुष्य आपल्या जीवनाकडे वळत असतो. आणि म्हणून बुद्ध धम्मामध्ये या पवारणा महोत्सवाला अतिशय महत्त्वस्थान आहे. मी नेहमी सांगत असतो की महाप्रजापती गौतमी या मातेनं म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या मावशीनं 3 महिने वर्षावासाच्या ऋतूमध्ये एक सूत कातलं, विणलं, तयार केलं आणि तयार करून जेव्हा बुद्ध भगवंताकडे गेली तेव्हा भगवंताला म्हणाली, भगवान मी हे या वर्षावासामध्ये स्वतः सूत कातलेला आहे, विणलेला आहे, तयार केलेला आहे, आपण त्यात स्वीकार करावा. तेव्हा
बुद्ध भगवान त्या मातेला म्हणतात की नाही माते, तू हे संघाला दान दे, आणि संघाला दान दिल्यानंतर मी सुद्धा पूजित होईल आणि संघ सुद्धा पूजित होईल. आज जी आपण घटना पाहिलेली आहे, आज जी तिची वरदान दिलेल्याचा घटना आपण पाहिलेली आहे की म्हणते SR हिंदवंशजींना जेव्हा आपण कठीण वरदान दिलं तेव्हा बुद्ध परंपरा तिथे जतन केलेली आहे. म्हणजे बुद्ध काळामध्ये जी महाप्रजापती गौतमी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा भगवंताला विनंती केली होती की नाही भगवान, मी स्वतः कातलेला आहे, स्वतः विणलेला आहे, स्वतः तयार केलेला आहे, आपण त्या स्वीकार करावा. दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा बुद्ध भगवान म्हणतात की नाही माते, तू हे संघाला दान दे, आणि संघाला दान दिल्यानंतर मी सुद्धा पूजित होईल आणि संघ सुद्धा पूजित होईल. आणि मग तिथे आज आपण जे कठीण वरदान दिलं ते कठीण वरदान संघाला अगोदर दिलं, आणि मग संघाने त्याचा न्याय निवाडा करून बनते SR हिंदवंशजींना दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही एक संघ परंपरा आहे. आणि म्हणून त्यावेळेला महाप्रजापती गौतमीनं संघाला दान दिलं, आणि संघाला दान दिल्यानंतर बुद्ध सुद्धा संघामध्ये येतात. म्हणजे बुद्धामध्ये जसे 9 गुण आहेत तेवढे संघ वंदनेमध्ये सुद्धा 9 गुण आहेत. आपण बुद्ध वंदना म्हणतो, त्या बुद्ध वंदनेमध्ये सुद्धा 9 गुण आहेत, आणि धम्म वंदनेमध्ये 8 गुण आहेत, आणि संघ वंदनेमध्ये 9 गुण आहेत. तर अशा पद्धतीनं 9 गुणाचं 9मध्ये संघामध्ये बुद्ध भगवान सुद्धा येतात. आणि म्हणून हे चिवर त्यावेळेला संघाला दिल्या गेलं. त्यावेळेला भगवान बुद्धाने, म्हणजे भगवान बुद्धाची आई जी होती महाप्रजापती गौतमीला, महाप्रजापती गौतमीचं गुणगान आनंद नावाचा बौद्ध भिक्षू गातो की म्हणतो, आनंद नावाचा बौद्ध भिक्षू भगवंताला विनंती करतो, भगवान ही माता शिलधारी आहे, शिलामध्ये प्रतिष्ठित आहे, ही माता श्रद्धावान आहे, ही माता 4 आर्य सत्यामध्ये ती प्रतिष्ठित झालेली आहे भगवान. असं अनेक पद्धतीनं भगवान बुद्धाच्या पुढे आनंद नावाचा बौद्ध भिक्षू गातो. परंतु भगवान बुद्धांनी आपल्या जीवनावरती, आपल्या वचनावरती ठाम राहिले. तिथे भगवान बुद्धाला, म्हणजे या सुत्तामध्ये दक्षिणा सुत्त म्हणजे मध्यम निकायामध्ये आहे, त्या सुत्तामध्ये दानाच्या 4 शुद्धी पण सांगितलेल्या आहेत. कधी कधी दान आपण जे देतो ते कधी कधी घेणाऱ्याकडून सिद्ध होत असते, देणाऱ्याकडून नाही. कधी कधी देणाऱ्याकडून सिद्ध होत असते, घेणाऱ्याकडून नाही. कधी कधी दोन्ही गोष्टीकडून सिद्ध होत नाही, घेणाऱ्याकडून सुद्धा शुद्ध होत नाही, देणाऱ्याकडून सुद्धा शुद्ध होत नाही. कधी कधी दान हे दोन्ही लोकांकडून शुद्ध होत असते, देणाऱ्याकडून सुद्धा शुद्ध होत असते, घेणाऱ्याकडून सुद्धा शुद्ध होत असते. आणि म्हणून अशा पद्धतीनं मात्र आपलं कर्म हे दानाचं कर्म, पुण्यकर्म, सत्कर्म वृद्धिंगत होत राहते. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा जो बुद्ध धम्म आहे तो वाढत आहे. या महिन्यामध्ये जसं भिक्खू ही जी कार्तिक पौर्णिमा आहे, या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धाच्या काळातला सारिपुत्र नावाच्या बौद्ध भिक्खूचं परिनिर्वाण झालेलं आहे. अमावस्येच्या दिवशी महामोगल्यांचा खून झालेला आहे. म्हणजे मला सांगायचं हे आहे की ज्या पद्धतीनं बुद्ध काळातील भगवान बुद्धाचा प्रमुख शिष्य सारिपुत्र नावाचा बौद्ध भिक्खू होता, त्याचं महापरिनिर्वाण झालं. त्याच महिन्यामध्ये, याच कार्तिक महिन्यामध्ये अग्ग महापंडित ज्ञानेश्वर महाथेरोंचं सुद्धा परिनिर्वाण झालेलं आहे. म्हणजे ही एक बुद्ध परंपरा. जसं भिक्खू संघामध्ये श्रेष्ठत्व असतं, जसं श्रेष्ठत्व अग्ग महापंडित ज्ञानेश्वरला प्राप्त झालेलं होतं. त्यांनी आपण पाहतो की भगवान बुद्धाची जी म्हणजे महापरिनिर्वाणाची जी भूमी आहे, की ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाला गेलेले आहेत, भगवान बुद्धांनी ती भूमी रमणीय मानलेली आहे. भगवान बुद्धांनी बौद्ध धम्माच्या तीर्थक्षेत्राच्या संदर्भामध्ये भगवान बुद्ध म्हणाले होते की माझ्या महापरिनिर्वाणानंतर येणाऱ्या बौद्ध उपासक उपासिकांसाठी बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर, कपिलवस्तू हे जे जेवढे काही बौद्ध तीर्थक्षेत्र आहेत ते येणाऱ्या उपासक उपासिकांसाठी, श्रद्धावांसाठी हे महान पुण्यक्षेत्र आहेत. आणि जे जे या बुद्ध क्षेत्राला दर्शन घेतील, देतील, ते निश्चितच सुगतीला जातील असा एक उल्लेख आहे. म्हणजे भगवान बुद्धाचं वचन हे सुगतीला जाण्याचं महापरिनिर्वाण सुद्धामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर अग्ग महापंडित भिक्खू तर संपूर्ण आयुष्य एका भगवान बुद्धाच्या
महापरिनिर्वाणाच्या स्थळी एका महान अशा तीर्थक्षेत्री राहिलेली आहेत. आणि भगवान बुद्धाचं वचन हे कधीच असत्य ठरत नाही आहे. जे जे भगवान बुद्ध बोललेले आहेत, भगवान बुद्धाचं वचन कधीच या जगामध्ये मिथ्या होत नाही, असत्य होत नसते. आणि भगवान बुद्धांनीच महापरिनिर्वाण सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की जे जे बौद्ध उपासक उपासिका त्या बौद्ध तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतील ते निश्चित सुगतीला जातील. आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं आहे की अग्ग महापंडित ज्ञानेश्वरजी त्या ठिकाणी आपली संपूर्ण हयात उभी हयात त्या बौद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घालवलेली आहे. आणि घालून त्यांनी केवळ तिथे थांबलेच नाही तर त्यांनी एक मोनेस्ट्री सुद्धा निर्माण केलेली आहे. मोनेस्ट्री निर्माण करून उपासक उपासिकांची सेवा केलेली आहे, भिक्खूंची सेवा केलेली आहे. जे जे बौद्ध भिक्खू कुशीनगरला जातील त्या ठिकाणी एक रात्रभर निवास व्यवस्था म्हणजे महाराष्ट्रातील उपासक उपासिका असो किंवा संपूर्ण देश विदेशातील भिक्खू संघ असतील तर एक रात्र त्या भूमीमध्ये उपासक उपासिकांना राहण्याची व्यवस्था केलेली आहे, भिक्खूंना राहण्याची व्यवस्था केलेली आहे, भिक्खूंना भोजनदान देण्याची व्यवस्था केलेली आहे. जे जे बौद्ध भिक्खू तिथे गेल्या अनेक 30-40 वर्षापासून 50 वर्षापासून कुशीनगरला जे जे भिक्खू जात होते त्यांची राहण्याची व्यवस्था करत होते, भोजनाची व्यवस्था करत होते. आणि अशा पद्धतीनं राहण्याची, खाण्याची, निवासाची सर्व व्यवस्था भंतेजी करत होते. आणि महाराष्ट्रातील जवळपास मला वाटतं सर्व भिक्खू कुशीनगरला गेलेले आहेत. एवढे भंतेजी अग्ग महापंडित हे आपल्या सर्वांच्या सुपरिचित होते. त्यांना एक मोठी परंपरा पण लाभलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना धम्मदीक्षा दिली ते चंद्रमणी महास्थवीर जे ब्रह्मी भिक्षू म्हणून भगवान बाबासाहेब आंबेडकरांनी कुशीनगरला बाबासाहेब आंबेडकर गेले होते. आणि बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर तिथे कुठेच असा पुतळा भारतामध्ये पहिला एक पुतळा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा की जिथे बाबासाहेब आंबेडकर शुभ्र वस्त्रामध्ये दोन्ही गुडघे टेकून बाबासाहेब आंबेडकर बसलेले आहेत आणि भगवान बुद्धाला अभिवादन करत आहेत. मला वाटतं त्या पुतळ्याचं म्हणजे पुतळ्याची निर्मिती सुद्धा भदंत अग्ग पंडित ज्ञानेश्वर महाथेरोंनी केलेली आहे. असा पुतळा कुठेच नाही आहे की आपण जर गेला कुशीनगरला कधी गेला तर बाबासाहेब आंबेडकर बुद्धापुढं दोन्ही गुडघ्यावरती बसून अभिवादन करणारा पुतळा फक्त कुशीनगरला आहे. आणि त्या पुतळ्याची निर्मिती मला वाटतं अग्ग महापंडित ज्ञानेश्वरने केलेली आहे. अनेक भिक्खू घडवलेले आहेत. भिक्खू एसार इंदवंसजी सुद्धा त्यांचे शिष्य आहेत. म्हणजे अशी एक चांगली परंपरा. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातून जे जे बौद्ध भिक्षू जात होते त्या सर्व बौद्ध भिक्षूंना चिवरदान द्यायचे, भोजनदान द्यायचे. आम्ही अब्दुल कलाम याचा एक कार्यक्रम सत्कार ठेवला होता, त्यावेळेला गेलो होतो. आता मध्यंतरी सुद्धा भंतेंची एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट घेतली होती. अनेक वेळेला भंतेंची परिचय होता. असा एक विद्वान बौद्ध भिक्खू बौद्ध धम्माच्या चळवळीला मोठं त्यांचं योगदान राहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळीमध्ये ज्या ज्या मोठ्या भिक्खूंच्या शृंखलेमध्ये त्यांचं नाव इतिहासामध्ये अतराम राहील. जसं ग प्रज्ञानंद महाथेरो होते आणि भदंत आनंद कौशल्यान भंतेजी होते, सदानंद महाथेरो होते. अशा या मोठ्या लाईनीमध्ये भदंत अग्ग महापंडित ज्ञानेश्वर जे होते. अशा त्यांच्या या आजच्या या दिनी मी वेळेच्या भावी एवढीच मंगल कामना इथे व्यक्त करतो की ते त्यांचे जे काही 4 महाभूत आणि 5 उपादान स्कंद जे निसर्गामध्ये विलीन झालेले आहेत त्यांना सुगती लाभो. आणि ज्या ज्या बौद्ध उपासक उपासिकांच्या मनामध्ये ही सद्भावना आहे त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी एक आवाहन सुद्धा करतो की ज्यांना ज्यांना भदंत ग पंडित ज्ञानेश्वरांच्या या अखेरच्या विधीला जायचं आहे त्यांनी गेलं पाहिजे आणि मोठ्या भिक्खूंना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. एवढी एक सद्भावना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करतो आणि हे छोटीशी धम्मदेशना या ठिकाणी मी समाप्त करतो. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ.
धम्मं नमामि। धम्म को नमन करता हूँ, संघं नमामि। संघ को नमन करता हूँ,